आज 7 जुलै. तूही रे माझा मित्र या मालिकेत आजच्या भागात काय चालले हे आपण जाणून घेऊ. आज ईश्वरीच्या क्लाउड किचनचं ओपनिंग असतं आणि अर्णव तिथे येणार नसतो, कारण तो दिल्लीला जाणार असतो. एका क्लायंटला अर्णवला पर्सनली भेटायचं असतं, म्हणून अर्णव दिल्लीला गेल्याशिवाय पर्याय नसतो. इकडे ईश्वरी आणि तिची सगळी फॅमिली क्लाउड किचनवर पोचतात आणि तिकडे राजेश पण असतो. अर्थात अर्णव जिथे नसतो तिथे राजेश हा असतोच. तिकडे पूजेची सगळी तयारी झालेली असते, पण ईश्वरीचं मन मात्र तिकडे काय लागत नाही. ईश्वरी अर्णवला खूप मिस करत असते. ती अर्णवला मेसेज पण करते की आय मिस यू सर, पण शेवटी तिच्या मनात काय येतं काय माहीत आणि ती तो मेसेज अर्णवला करत नाही. आता सगळे म्हणतात की वेळ नको घालवायला, पूजा करून घेऊया. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की फक्त 5 मिनटं थांबूया, मला असं मनापासून वाटतं की अर्णव सर इकडे येणार. ईश्वरीची आई म्हणते, अगं ईश्वरी, अर्णव तर दिल्लीला गेला आहे, तूच बोलीस, मग तो इकडे कसा येणार? पण ईश्वरी म्हणते, आई काय माहिती, पण मनापासून वाटतं की सर नक्की येणार. मग ईश्वरीच्या मनाप्रमाणे सगळे थोडेजण थांबतातच आणि शेवटी तसंच होतं. अर्णव अगदी पूजेच्या वेळेत बरोबर तिकडे पोचतो. मग अर्णवच्या हातून नारळ वाढवून पूजा संपन्न होते. ईश्वरीच्या आत्याला राग येतो की अर्णवच्या हातून नारळ वाढवला गेला. ती म्हणते, नारळ तर राजेशच्या हातून वाढवून घ्यायला पाहिजे होता. तर सगळेजण राजेशला शोधतात. राजेश गायब असतो. अर्णव आला म्हणजे राजेश तर गायब होणारच. राजेश सगळ्यांची नजर चुकून पळत होता, पण त्याची एक झलक अर्णव आणि ईश्वरीला दिसतेच. मग दोघं पण एवढंच बोलतात. अर्णव म्हणतो, राकेश जिजू. ईश्वरी म्हणते, राजेशजी. दोघं पण एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात. मग अर्णव म्हणतो, राकेश जिजू, राजेश, दोघं पण लॉयर. अर्णवला काहीच लिंक लागत नाही आणि हाच आहे आजच्या भागातला ट्विस्ट. तर उद्याच्या भागात काय होतं हे आपण उद्या पाहू.